अंबरनाथमध्ये अष्टमीनिमित्त ब्राह्मण सभा महिला शाखेकडून महालक्ष्मी पूजनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी तांदूळापासून देवीचा मुखवटा तयार करत घागरी फुंकण्याची प्रथा आहे। अंबरनाथच्या केळकर सभागृहात तांदूळाच्या उकडीपासून महालक्ष्मी देवीचा मुखवटा तयार करून देवीची मूर्ती तयार करण्यात आली। यानंतर महिलांनी महालक्ष्मी देवीचं पूजन करून ओटी भरली, तसंच देवीसमोर घागरी फुंकण्याची प्रथा जोपासली। मागील अनेक वर्षांपासून ब्राह्मण सभेकडून महालक्ष्मी पूजनाचं आयोजन केलं जात असून केवळ सायंकाळच्या 3 तासात हजारो भाविक दर्शनासाठी येत असल्याचं ब्राह्मण सभा पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। ब्राह्मण सभा अंबरनाथ शाखा महिला शाखेतर्फे दरवर्षी म्हणजे जवळजवळ 30-35 वर्षांनी हा उत्सव साजरा केला जातो महालक्ष्मीचा। यात कोकणस्थानच्यात महालक्ष्मी पूजन असतं पहिली 5 वर्ष। मुलीचं लग्न झालं की 5 वर्ष तिनं पूजा करायची असते आणि सकाळी मुली ज्या 5 वर्षाच्या असतात म्हणजे 5 वर्ष लग्नाला झालेली असतात तर त्यांची सकाळी पूजा झाली, त्यांनी मांडलेली आहे तिथे आणि संध्याकाळी आपण देवीचा तांदळाच्या पिठाचा मुखवटा करतो आणि तो उभारला जातो आणि संध्याकाळी त्याची पंचोपचारी पूजा केली जाते आणि आरती केली जाते। अशा आणि 7 ते 10 पर्यंत हा कार्यक्रम आपण साजरा करतो आणि हा उपक्रम आमचा जवळजवळ 30 ते 35 वर्ष इथे चालू आहे। जवळजवळ 30 ते 40 वर्षापासून आमचा हा महालक्ष्मी पूजन सोहळा चालू असतो आणि भरपूर भाविक या इथे आपली मनोकामना पूर्ण करायला येत असतात। ब्राह्मण सभेतर्फे दरवर्षी हा सोहळा साजरा करण्यात येतो। इथे विशेष म्हणजे ही जी महालक्ष्मी बसते हिचा मुखवटा तांदूळाच्या उकडीपासून तयार केलेला असतो आणि ही फक्त 2-3 तासाचीच देवी असते आणि सगळे भक्त इथे भाविक दर्शनाला येतात आणि चांगल्या प्रकारे हा उत्सव ब्राह्मण सभेत साजरा करण्यात येतो। आजपर्यंत दत्त मंदिरामध्ये सगळे उत्सव वगैरे होत होते। मला वाटतं ह्या वर्षीचं जे आहे हे शेवटचं कार्य असू शकेल इथे। पुढच्या वर्षी किंवा पुढच्या वेळेचे जे कार्यक्रम असतील ते बहुतेक दत्त मंदिरातच होतील अशी आम्हाला सर्वांना आशा आहे।